आई झाल्यानंतर देवाकडनं जर आई काही मागत असेल ना तर माझ्या मुलांना सुखी ठेव बस, याच्या व्यतिरिक्त ती काहीच मागत नसते। आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार होता, छान देवपूजा करून घेतली। देवपूजा झाल्यानंतर मुलांना ना टिफिन मध्ये साबुदाणे आणि पोहे बनवले होते। ते गेल्यानंतर ना घरातली जी छोटी मोठी कामं असतात ना ती सगळी मी आवरायला घेतली। आज मला तूप सुद्धा बनवून घ्यायचं होतं। 5-7 दिवसाची साय मी गोळा केली होती, तरी छान लोणीचा गोळा निघाला होता। म्हटलं याच्याने एवढं काही तूप बनणार नाही, पण जेवढं होईल तेवढं बनवून घेऊया, कारण की माझं तूप संपलं होतं आणि बाहेरून आणण्यापेक्षा घरचंच बरं। 4 दिवसापासून किराणा आणून ठेवला होता, पण ते भरणं काही होत नव्हतं माझ्याकडून आणि आज येणं टाइमही होता माझ्याकडे। स्वयंपाकाचा काही एवढा ताण नव्हता, म्हणून चला म्हटलं आज ते काम सुद्धा आपण करून घेऊया। पावसाळ्यात सगळ्यात हेल्दी आणि सगळ्यात जास्त खाल्ली जाणारी भाजी म्हणजे कटोरल्याची भाजी। एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, त्यात जिरं मोहरीची छान फोडणी दिली, लसूण घातला, बारीक चिरलेला कांदा घातला। आता 2 चम्मच चटणी आणि 1 चम्मच हळद टाकायची आणि आपण जे बारीक चिरलेले कटोरले त्याच्यात ऍड करायचे। चवीनुसार मीठ घालायचं, भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि 2-3 मिनिटं परतून घ्यायचंय। उपवास सोडण्यासाठी आज भरपूर मेनू बनवले होते। डाळ भात, कढी, भाजी, चपाती आणि मस्त अशा शिरा सुद्धा मी बनवून घेतला होता। सगळा स्वयंपाक पूर्ण झाला। देवासाठी नैवेद्य काढून घेतले। प्रेमाने बनवलेला हा श्रावण सोमवारचा नैवेद्य देवाला मी अर्पण केला। मनापासून प्रार्थना केली की सगळ्यांच्या घरात सुख, शांती आणि भरभराट कायम राहो। देवाच्या प्रसादाने दिवसाची सुरुवात झाली की मनालाही एक वेगळी शांतता मिळते। चला मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय।